नमस्कार मित्रांनो, सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 10 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचा हा शासन पूरकपत्र म्हणू आपण याला. आणि हे शासन पूरकपत्रच आहे, प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये जो 10 मार्च 2025चा शासन निर्णय आहे त्याला पूरक शासन निर्णय म्हणून जोडलेला आहे. त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर अधिवेशनामध्ये काही दिवसापूर्वी हा कालावधी 11 महिने करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यालाच अनुसरून हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भाधीन दिनांक 10 मार्च 2025चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 नंतर पुढील उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षण कालावधी यापुढे वाढ करण्यात येणार नाही. म्हणजे हा प्रशिक्षण कालावधी 11 महिन्याचा असणार आहे. यापुढे कोणतीही यात वाढ करता येणार नाही. तसेच या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे. तथापि सदर प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही. म्हणजे ही फक्त कार्यप्रशिक्षण देणारी योजना आहे. यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही असे ते स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. तर असा हा शासन निर्णय आहे.